ओके. यापूर्वी आपण स्क्यूनेस म्हणजे काय ते पाहिलंय. ओके. स्क्यूनेसची संकल्पना पाहिली होती. स्क्यूनेसचे 2 प्रकार पाहिले होते. पॉझिटिव्ह स्क्यूनेस आणि निगेटिव्ह स्क्यूनेस. बरोबर ना? आपण बघितलं होतं की निगेटिव्ह ज्यावेळेला नकारात्मक स्वरूपाचा तिरपेपणा असतो किंवा निगेटिव्ह स्क्यूनेस असतो डेटामध्ये, त्यावेळेला अशा डेटामध्ये एक्स बार सगळ्यात लहान असतो आणि मोड सगळ्यात मोठा असतो. मीडियन दोघांच्या मध्ये असते. म्हणजे गणितीय मध्यम लहान असतो आणि बहुलक सगळ्यात मोठा असतो. यावर ज्यावेळेला पॉझिटिव्ह स्क्यूनेस असतो अशा प्रकारचा, त्यावेळेला गणितीय मध्य सगळ्यात मोठा असतो आणि हा जो बहुलक जो आहे तो सगळ्यात लहान असतो आणि मध्यगा सगळ्या दोघांच्या मध्ये असते. ओके. हा स्क्यूनेस मोजायचा कसा या संदर्भात आपण कार्ल पियर्सनची मेथड आपण यापूर्वी समजावून घेतली. ओके. आज आपण बावले या संख्याशास्त्रज्ञांनी सुचवलेली जी मेथड आहे ती मेथड आपण समजावून घेणार आहोत. बावलेनं काय केलंय, बावलेनं स्क्यूनेस मोजण्यासाठी क्वार्टाईल्सचा वापर केलाय. ओके. चतुर्थकांचा वापर केलाय. चतुर्थक ही संकल्पना आपण यापूर्वी पाहिलेली आहे. बरोबर ना? आपण बघितलं होतं की सामान्यतः डेटाच्या ज्यावेळेला 4 समान भाग केले जातात. डेटा चढत्या किंवा उतरत्या क्रमाने मांडल्यानंतर डेटा ज्यावेळेला 4 समान भाग केले जातात त्यावेळेला त्याला प्रत्येक समान भाग करणाऱ्या त्या संख्यांना चतुर्थक असं म्हणतात. बरोबर ना? अशी एकूण 4 चतुर्थक येतात. Q1, Q2, Q3 आणि Q4. ओके. यापैकी आपण बघितलं होतं की Q4 आपण काढतच नाही कारण शेवटची संख्या जी असते ती Q4 असते. Q2 आपल्याला काढण्याची गरज नाही कारण मीडियन जी असते ती Q2 असते. ओके. त्यामुळे आपण फक्त काय काढतो? Q1 आणि Q3 काढतो नॉर्मली. ओके. तर ही Q1, Q3 आणि मीडियन म्हणजे ॲक्चुअली Q1, Q2 आणि Q3. Q2 म्हणजेच मीडियन. बरोबर ना? किंवा मध्यका. त्यामुळे Q1, Q2 आणि Q3 ही 3 प्रकारची क्वार्टाइल्स घेऊन कशाप्रकारे स्क्यूनेसचं मोजमाप करता येईल हे मोजमाप बावलेनं दर्शवलंय. ओके. त्यासाठी बावलेनं अशा प्रकारचा फॉर्म्युला दिलाय. SK इथं आपण B म्हणूया. B म्हणजे बावले इक्वल टू स्क्यूनेस मेजरमेंट. ओके. ॲब्सोल्यूटचं कंसात Q3 ओके मायनस मीडियन. मीडियन म्हणजे मध्यका म्हणजेच पुन्हा Q2 ॲक्च्युली. ओके. पण आपण मीडियन म्हणून ओळखतोय. ओके. मीडियन MD म्हटलं मी इथे कंस पूर्ण मायनस मीडियन मायनस Q1. ओके. हे ॲब्सोल्यूट मेजरमेंटचं सूत्र आहे. ओके. हे ॲब्सोल्यूट मेजरमेंटचं सूत्र आहे. ओके. आणि रिलेटिव्ह मेजरमेंट सूत्र काय ते याला फक्त Q3 मायनस Q1 जर भागलं तर आपल्याला रिलेटिव्ह मेजरमेंटचं म्हणजे कोएफिशियंट ऑफ SK मिळतो. येतं लक्षात? म्हणजे नुसतं ॲब्सोल्यूट मेजरमेंट असेल नॉर्मली स्क्यूनेस हा रिलेटिव्ह मेजरमेंटमध्येच मोजला जातो. ओके. तर त्याच्यामध्ये तुलना करणं जास्त सोपं होतं. त्यामुळे रिलेटिव्ह मेजरमेंट बऱ्याच वेळा वापरला जातो. ओके. तरी पण ॲब्सोल्यूट मेजरमेंट जरी म्हटलं तरी फक्त या वरचा भाग घ्यायचा अंशाचा Q3 मायनस मीडियन मायनस मीडियन. ओके. हा मीडियन आहे मध्यका मायनस Q1. ओके. आणि ॲक्च्युली Q3 मायनस हे सूत्र कुठून आलंय तर इथं खाली Q3 मायनस मीडियन इथं प्लस चिन्ह घेऊन ते आले पण ते तिकडे जाण्याची गरज नाही. कन्फ्युजन वाढायला त्यापेक्षा हे डायरेक्ट सूत्र आहे. Q3 मायनस Q1 जर आपण याला भागलं ॲब्सोल्यूटला तर आपल्याला रिलेटिव्हचं मेजरमेंट मिळतं. ओके. तर आपण आता एका उदाहरणाच्या साहाय्यानं आपण बावलेची मेथड वापरून स्क्यूनेस कसा मोजता येतो हे समजावून घेणार आहोत. त्यासाठी आपल्याला Q1 मीडियन आणि Q3 हे 3 एककं आपल्याला किंवा 3 गोष्टी आपल्याला काढाव्या लागतील. 3 घटक आपल्याला काढावे म्हणजे पहिलं चतुर्थक, मध्यगा आणि तिसरं चतुर्थक या गोष्टी आपल्याला काढाव्या लागतील. त्यासाठी एक उदाहरण आपण घेऊया. ओके. मी एक उदाहरण घेतो. एक्सच्या व्हॅल्यू 0 ते 10 नेहमीप्रमाणे 10 ते 20. ओके. 20 ते 30, 30 ते 40. ओके. 40 ते 50. ठीक आहे. आणि 50 ते 60.
छोटंसं उदाहरण घेऊया म्हणतात त्याद्वारे आपण समजावून घेऊया. याची फ्रिक्वेन्सी 1, 2, 6, 8, ओके, 5 आणि 3. ओके, याची फ्रिक्वेन्सी आहे. ठीक आहे, म्हणजे एनची व्हॅल्यू किती येते? 2 1 3, 6 आणि 3 9, 9 8 17, 17 आणि 3 20 आणि 5 25. एन इक्वल टू 25. ओके, आपल्याला Q1, मीडियन आणि Q3 काढायचं आहे. हे तिन्ही काढण्यासाठी आपल्याला CF लागते. तुम्हाला आठवत असेल, आपल्याला अगोदर CF काढून घ्यावी लागेल. ती CF आपण पटपट काढूया. ओके, आणि मग आपण Q1, Q3 आणि मीडियन काढूया. CF काढायला लागेल. 1 चा 1, 1 अधिक 2, 1 हा 1 अधिक हे 2 बरोबर 3. हे 3 अधिक 6, हे 3 अधिक हे 6 बरोबर 9. बरोबर, हे 9 अधिक 8 बरोबर 17. हे 17 अधिक 5 बरोबर 22. आणि हे 22 अधिक 3, 22 अधिक 3 बरोबर 25. बरोबर आहे, ही झाली CF. एनची व्हॅल्यू 25 आहे. टोटल घटक 25 आहेत. ओके, अगोदर आपण Q1 काढूया. Q1 काढण्यासाठी आपल्याला नेहमीच सूत्र, अगोदर Q1 क्लास ठरवावा लागेल. Q1 क्लास इक्वल टू आपला फॉर्म्युला काय? साईज ऑफ 1 इंटू ब्रॅकेट n अपॉन 4 आयटम. बरोबर, दॅट इज इक्वल टू, आता हे परत परत शब्द लिहत नाही परंतु असे लिहिले पाहिजेत. साईज ऑफ 1 इंटू ब्रॅकेट एनची व्हॅल्यू 25 अपॉन 4th आयटम इक्वल टू साईज ऑफ 25 भागिले 4. ओके, 25 भागिले 4 म्हणजे किती येतील? 25 भागिले 4 जर आपण केलं तर 6.25 येतील. बरोबर ना, आणि 6.25ला 1 न गुणलं तर 6.25 राहतात. त्यामुळे 6.25 6.25 आयटम. ओके ओके, आता हे 6.25 राहतात कुठे? कुठल्या CF मध्ये राहतात? 6.25 लाईज इन CF. किती, कुठल्या CF मध्ये राहतात हे बघा? 6.25 कुठे राहतील? ओके, 6.25 इथे राहतील. बरोबर ना, इथे राहतील. ओके, कारण ही CF लहान आहे आणि या CF मध्ये 6.25 आहे, त्यामुळे CF 9 मध्ये राहतात. ओके, CF 9. बरोबर आहे. देअरफोर, म्हणून काय? देअरफोर Q1 क्लास. बरोबर ना, Q1 क्लास इक्वल टू कोणता Q1 क्लास येईल? 20 ते 30. बरोबर, 20 ते 30. ओके, हा Q1 क्लास येईल. ठीक आहे, आता हा Q1 क्लास असेल तर बाकीच्या व्हेरिएबल्सच्या किमती मिळतील आपल्याला यातून. काय किमती मिळतील बघा? आपल्याला काय काय लागतं? L1, Q1 क्लास आहे 20 म्हणजे L1 येणार 20 ते 30, त्यामुळे L1 येणार 20. ओके, त्यानंतर आपल्याला काय लागतं? n अपॉन 1 इंटू ब्रॅकेट n अपॉन 4, याची व्हॅल्यू आपण अगोदरच काढलेली आहे. दॅट इज इक्वल टू 6.25. बरोबर आहे. त्यानंतर आपल्याला काय लागतं? मायनस CF. CF कुठली लागते?
अगोदरच्या वर्गाची CF, हा जो आपल्याला Q1 क्लास मिळाला आहे, हा जो Q1 क्लास मिळाला त्याच्या अगोदरचा वर्ग त्याची CF 3. ओके, त्यानंतर F लागतो, बरोबर आहे. एफ म्हणजे CFचा F, आपल्याला जो Q1 क्लास जो आपल्याला मिळाला त्याचा F, त्याची फ्रिक्वेन्सी. Q1 क्लास जो मिळाला, Q1 क्लास आपला 20, त्याची फ्रिक्वेन्सी 6, तो म्हणजेच F फ्रिक्वेन्सी. आणि आय ची व्हॅल्यू, आय इक्वल टू किती आहे? 10. ओके, प्रत्येक वर्गामधलं अंतर किती आहे? 10 आहे. ठीक आहे, आता सूत्रामध्ये या व्हॅल्यू टाकायच्या, म्हणजे Q1 आपल्याला मिळेल. Q1 इक्वल टू, सूत्र काय आहे? L1 प्लस 1 इंटू ब्रॅकेट N/4, ओके, मायनस CF, ओके, अपॉन F इंटू आय, बरोबर आहे. याच्यामध्ये किमती टाकल्या. L ची किंमत 20 आहे, ओके, अधिक याची 1 इंटू ब्रॅकेट N/4 ची किंमत 6.25 आहे, 6.25, मायनस CF ची किंमत 3 आहे, 3, अपॉन F ची किंमत 6 आहे, गुणिले आय ची किंमत 10. ओके, हे सोडवायचं. 20 अगोदर आहे तसे राहू देत, ओके, अधिक ही बेरीज सोडून, हे गुणाकार, सॉरी, ही बेरीज सोडून घेऊया, वजाबाकी सोडून घेऊया. 6.25 मधनं 3 गेले म्हणजे 3.25 राहतात. 3.25 छेद 6 गुणिले 10. अगोदर हा गुणाकार करून घेऊया. 3.25 ला 10 ने गुणायचं. मी पलीकडच्या पेजवर जातो, म्हणजे इथं आता Q1 इक्वल टू, ओके, 20 आहेत तसे राहिले है ना, अधिक 3.25 ला आपण गुणलं, 3.25 ला 10 ने गुणलं तर 32.5 येणार, भागिले 6, 32.5 छेद 6, F ची व्हॅल्यू आहे तशी आहे, 32.5, ओके, डिवाइड बाय 6, ओके, बरोबर 20 अधिक 32.6 ला, सॉरी 32.5 ला कितीने भागायचं आहे? 32.5 ला भागायचं आहे 6 न, म्हणजे किती येणार आहेत? एक मिनिट, 6 डायरेक्ट पण भाग घालता येईल. 6 पंच 30 है ना, 6 पंच 30, ओके, उरले 2 पॉईंट घ्यायला पाहिजे. 25 झाले, 6 चोक 24, ओके, उरला 1, 6 1 6, 5.41, ओके, या दोघांची बेरीज 20 अधिक 5.41 म्हणजे 25.41, बरोबर आहे. 25.41 काय आली? Q1 आली. ठीक आहे, आता Q3 काढायची आहे. Q3 काढण्यासाठी पुन्हा एकदा Q3 क्लास, Q3 क्लास काढण्यासाठी साइज ऑफ 3 इंटू ब्रॅकेट, आपण थर्ड क्वार्टर काढतोय ना, म्हणून 3 इंटू ब्रॅकेट N/4, ओके, आयटम, ओके, दॅट इज इक्वल टू साइज ऑफ 3 इंटू ब्रॅकेट, N ची व्हॅल्यू किती आले बघा, N ची व्हॅल्यू आले 25, ओके, 25/4 आयटम, ओके, दॅट इज इक्वल टू साइज ऑफ 3 इंटू ब्रॅकेट, याचा भागाकार किती आला आपण मगाशी बघितला, 25 ला 4 ने भागल्यानंतर 6.25 येतात, ना, इथे आपण करून बघितलं हे 6.25, 25 ला 4 ने भागल्याने मग त्याला 1 ने गुणलं कितीच येतं, 6.25 येतात, त्यामुळे परत भागाकार करण्याची गरज नाही. 6.25 आयटम, मात्र गुणाकार करावा लागेल, ओके, 7 18 आणि 25 75, 18.75, आयटम,
ओके. आता 18.75 कुठे राहतात, कुठल्या सीएफ मध्ये बघा. 18.75 कुठे राहतात, इथे राहू शकत नाहीत कारण 17 सीएफ जास्त आहे, 18.75 मोठे आहे, त्यामुळे इथे राहणार ते. ओके, त्यामुळे हा क्लास येणार Q3 क्लास 40-50 येणार. ओके, त्यामुळे इथं इथे लिहायचं, काय लिहायचं, 18.75 लाईज इन दी क्लास किती, 40 ते 50 आहे ना. 18.75 40 ते 50 मध्ये राहतात. इन दी क्लास 40 to 50. Right. Therefore, Q3 class is 40 to 50. 40 to 50 हा Q3 क्लास आहे. बरोबर आहे. आता Q3 क्लास मिळाल्यानंतर पुन्हा एकदा किमती सगळ्या, L1 ची किंमत यामध्ये L1 इक्वल टू लोअर लिमिट 40 त्या क्लासची, बरोबर आहे ना. 50 ही अप्पर लिमिट आहे, वरची मर्यादा आहे, बरोबर आहे ना. आणि 40 ही खालची मर्यादा, आपण L1 म्हणजे खालची मर्यादा घेतो. त्यानंतर आपल्याला काय पाहिजे, 3 इंटू ब्रॅकेट n अपॉन 4 ची व्हॅल्यू तयारच आहे, 18.75. ओके, 18.75. त्यानंतर हे झालं. त्यानंतर सीएफ म्हणजे कोणती, अगोदरच्या क्लासची सीएफ. हा जो क्लास आपल्याला मिळालेला आहे 40 ते 50 Q3 क्लास, त्याच्या अगोदरचा क्लास, त्याच्या अगोदरचा क्लास कोणता येतोय, त्याच्या अगोदरचा क्लास हा आहे 30 ते 40, त्याची सीएफ आहे 17. ओके, त्यामुळे सीएफ ची व्हॅल्यू, अगोदरच्या क्लासच्या सीएफ ची व्हॅल्यू 17. त्यानंतर आणखीन एक गोष्ट लागते आपल्याला, एफ म्हणजे काय, तर त्या वर्गाची फ्रिक्वेन्सी. हा जो वर्ग आपण काढलाय 40 ते 50 Q3 क्लास, त्याची फ्रिक्वेन्सी आहे 5, बरोबर ना. 40 ते 50 ची फ्रिक्वेन्सी आहे 5. ओके, त्यामुळे इथे एफ ची व्हॅल्यू 5 आणि आय ची व्हॅल्यू क्लास इंटरवल ती 10च आहे, 40 ते 50 मधलं अंतर 10. ओके, आता या व्हॅल्यू पुन्हा एकदा सूत्रामध्ये टाकायच्या. ठीक आहे, नवीन पेजवर घेतो मी. Q3 इक्वल टू Q3 इक्वल टू काय येणार, ओके, Q3 इक्वल टू L1 प्लस 3 इंटू ब्रॅकेट n अपॉन 4 मायनस CF, ओके, अपॉन F इंटू I. ठीक आहे, L1 ची व्हॅल्यू किती आहे बघा, L1 ची व्हॅल्यू आहे 40 प्लस याची व्हॅल्यू आहे किती आहे, 3 1 n 18.75, 18.75 मायनस CF किती आहे, मायनस CF 17 आहे, मायनस 17 अपॉन F किती आहे, अपॉन F ची व्हॅल्यू 5 आहे आणि I ची व्हॅल्यू 10 आहे. ओके, आता इक्वल टू 40 अधिक 18.75 वजा 17, 1.75 शिल्लक राहणार, 1.75 डिवाइड बाय 5 गुणिले 10. ओके, इक्वल टू 40 प्लस हा गुणाकार पहिला करून घ्यायचा, 1.75 गुणिले 10 म्हणजे 17.5, 17.5 भागिले 5, बरोबर. हा भागाकार करून घ्यायला लागेल, 40 प्लस 5 त्रिक 15, हो ना, म्हणजे पहिला 3चा भाग लागेल, उरतील 2.5, बरोबर. मी 3 पॉईंट इथं पॉईंट द्यायला लागेल, इथं उरतील 2, उरतील 2.5 म्हणजेच 25 पॉईंट दिला इथे, तर 25 5 वाजा 25 3.5 उत्तर.
ओके, या दोघांची बेरीज 40 अधिक 3.5 म्हणजे 43.5. 43.5 ही झाली Q3 ची व्हॅल्यू. अजून आपल्याला मेडियन काढली पाहिजे, बरोबर आहे. अजून आपल्याला मेडियन काढली पाहिजे. मेडियन काढण्यासाठी आता आपल्याला मेडियन काढायचे. ओके, मेडियन काढण्यासाठी मेडियन क्लास काढायला लागेल. ओके, मेडियन म्हणजे मध्य का. मेडियन क्लास इक्वल टू नेहमीप्रमाणे साईज ऑफ n/2 आयटम, बरोबर आहे, इक्वल टू साईज ऑफ n/n ची व्हॅल्यू आहे 25 है ना, अपॉन 2 आयटम. ओके, 25ला जर 2 ने आपण भागलं तर 12 पॉईंट, बरोबर ना, किती येईल 12.5. 12.5 येतील ना 2 ने भागलं तर 12.5 आयटम. आता हे 12.5 कुठल्या CF मध्ये राहतात? 12.5 लाईज इन दी CF. कोणती CF आहे? 12.5 कुठे राहतात? या CF मध्ये राहतात, है ना, या CF मध्ये राहतात. 9 लहान आहेत, 9वी CF लहान, त्यामुळे या CF मध्ये राहतात. त्यामुळे हा जो वर्ग आहे मीडियनचा तो 30 ते 40 आहे. ओके, मीडियन क्लास 30 ते 40 आहेत. 12 लाईबिन 17 30 ते 40 है ना. अं, 17, बरोबर आहे. त्यामुळे मीडियन क्लास इक्वल टू, ओके, मीडियन क्लास इक्वल टू किती आहे तो होता 30 ते 40. 30 ते 40, बरोबर आहे. हा झाला मीडियन क्लास. आता पुन्हा किमती बघा. L1 इक्वल टू 30 ते 40 क्लास आहे म्हटल्यावर L1 इक्वल टू 30, लॉवर लिमिट त्याची खालची मर्यादा. ओके, त्यानंतर n/2 ची व्हॅल्यू तयार आहे 12.5. ओके, वरती आपण काढली आहे. ओके, त्यानंतर CF अगोदरच्या क्लासची CF पाहिजे आपल्याला. CF किती येते? CF येते अगोदरच्या क्लासची म्हणजे 9, बरोबर आहे. आणि त्या F ची व्हॅल्यू आहे 8. F म्हणजे त्या क्लासची व्हॅल्यू, त्या क्लासची फ्रिक्वेन्सी. CF ची व्हॅल्यू आहे 9, F ची व्हॅल्यू आहे 8. CF ची व्हॅल्यू आहे 9 आणि F ची व्हॅल्यू आहे 8. F ची व्हॅल्यू आहे 8. ओके, आणि I ची व्हॅल्यू आहे 10. ओके, आता या किमती मिळाल्यानंतर या किमती सूत्रामध्ये टाकायच्या. सूत्र काय आपलं? मीडियन इक्वल टू L1 प्लस n/2 मायनस CF अपॉन F इंटू I. ओके, L1 ची व्हॅल्यू 30 अधिक n/2 ची व्हॅल्यू 12.5 वजा CF ची व्हॅल्यू 9 छेद F ची व्हॅल्यू 8 गुणिले I ची व्हॅल्यू 10. ओके, इक्वल टू 30 अधिक 12.5 मधनं 9 गेले,
9 3 12 3.5 3.5 गुणिले 10 35 डायरेक्ट 10 ने गुणून टाकलं लगेच छेद 8. ओके इक्वल टू 30 अधिक 35ला 8 ने भागलं 8 चौक 32 है ना 4चा भाग लागेल उरले 3 30 झाले 8 त्रिक 24 8 त्रिक 24 पुन्हा उरले 6 8 संग 48 8 साती 56 4.37 या दोघांची बेरीज जी येईल ती म्हणजे 34 पॉईंट. ओके इथे लिहितो मी मीडियन इक्वल टू ओके किती आहे 30 अधिक 4.37 म्हणजे 34.37 34.37. ओके आता आपल्याकडे Q1 Q3 आणि मीडियन तिन्ही गोष्टी आहेत. आता आपण बावलेचं मेजरमेंट काढू शकतो. ओके हे घेऊन आता बावलेचं आपल्याला हे काढायचं आहे. ठीक आहे इथे आपण हे घेऊया फॉर्म्युला काय आपला आपण डायरेक्ट कोएफिशियंट काढणार आहोत बरोबर ना कोएफिशियंट काढणार कोएफिशियंट ऑफ SK कोएफिशियंट ऑफ SK बावले B इक्वल टू सूत्र काय आपलं Q3 मायनस मीडियन म्हणजे मध्यगा मायनस मीडियन कंसात पुन्हा ओके मायनस Q1 ओके डिवाइड बाय Q3 मायनस Q1. ओके आता इथं सूत्रामध्ये किमती टाकूया आपण सूत्रामध्ये किमती टाकूया. ओके Q3 ची किंमत किती आली आहे परत त्या फ्रेममध्ये जावं लागेल. Q3 ची किंमत आली आहे 43.5 मीडियनची किंमत आहे 34.37 43.5 ओके कंसात 43.5 वजा मीडियनची किती आहे मीडियनची व्हॅल्यू आहे 34.37 ओके 34.37 कंस पूर्ण वजा पुन्हा दुसऱ्या कंसात मीडियनची व्हॅल्यू 34.37 ओके वजा Q1 ची व्हॅल्यू किती आहे Q1 ची व्हॅल्यू आपण पलीकडे काढली 25.41 ही Q1 आहे ना ओके 25.41 ओके कंस कंप्लीट डिवाइडेड बाय Q3 ची व्हॅल्यू 43.5 मायनस 25.41 ओके इक्वल टू आता वजाबाक्या पहिल्या करून घ्यायच्या. ओके अगोदर आपण 43.5 ओके ही वजाबाकी पहिली करून घेणार बरोबर. मग बघा 43.5 कॅल्क्युलेटरने केलं तरी चालते 43.5 वजा 34.37 म्हणजे 9.13 ही वजाबाकी येते 9.13 ओके हे वजा चिन्ह मध्ये. आता यांची वजाबाकी ओके 34.37 वजा 25.41 ही वजाबाकी येते 8.96 ओके डिवाइडेड बाय या दोघांची वजाबाकी पुन्हा 43.5 वजा
25.41. ओके. 18.09. 18.09. ओके. इक्वल टू ही वजा की 9.13 वजा 8.96. 9.13 वजा 8.96. 0.17. डिवाइड बाय 18.09. ओके. इक्वल टू या दोघांचा भागाकार 0.17 खूपच कमी येणार आहे, भागिले 18.09. 0.0093. 0.0093. ओके. हे एसकेचं मूल्य आहे. ओके. स्क्यूनेसचं मूल्य. स्क्यूनेसचं मूल्य खूप कमी येतं. याचा अर्थ काय होतो? याचा अर्थ असा होतो की स्क्यूनेसचं मूल्य खूपच कमी आहे, बरोबर ना? हे 0.009च्या पलीकडे आहे. ओके. तर याचा अर्थ असा होतो की हा जो डेटा आहे हा सिमेट्रिकलच्या जवळ जाणारा डेटा आहे. त्याच्यामध्ये स्क्यूनेस फारसा नाहीये, बरोबर ना? हा जो डेटा आहे हा सिमेट्रिकलच्या जवळ पोहोचणारा डेटा आहे, याचा असा त्याचा अर्थ होतो. ओके. म्हणजे ही जी सिमेट्रिकल फिगर आहे ही या सिमेट्रिकल फिगरच्या जवळ जाणारा डेटा, याच्यामध्ये स्क्यूनेस आहे पण तो खूपच कमी आहे. ओके. आणि तो पॉझिटिव्ह आहे. ओके. त्याची व्हॅल्यू निगेटिव्ह आलेली नाही आहे, लक्षात घ्या. याची जर व्हॅल्यू निगेटिव्ह आली असती तर आपण म्हटलं असतं की याच्यामध्ये निगेटिव्ह स्क्यूनेस आहे, पण ह्याची व्हॅल्यू निगेटिव्ह नाही आहे, ही व्हॅल्यू पॉझिटिव्ह आहे. ओके. त्यामुळे पॉझिटिव्ह स्क्यूनेस आहे, परंतु तो सुद्धा अगदी फारच कमी आहे. ओके. आणि त्यामुळे हा डेटा म्हणजे या डेटाची आकृती अशा प्रकारची येणार, साधारणतः अगदी थोडासा जर असा स्क्यूनेस आणि तसं पॉझिटिव्ह अशा प्रकारचा, म्हणजे जवळजवळ ती आकृती सिमेट्रिकल आकृतीसारखीच येणार. ओके. म्हणजे बऱ्यापैकी हा डेटा सेंटरला कॉन्सन्ट्रेट आहे. ओके. बरोबर सेंटरला कॉन्सन्ट्रेट आहे, येतं लक्षात. त्यामुळे याच्यामध्ये अरिथमेटिक मीन, मीडियन आणि मोड यांच्या ज्या व्हॅल्यू आहेत त्या मोड थोडासा मोठा येईल, परंतु त्याच्यामध्ये फरक फार असणार नाही या तीन व्हॅल्यूमध्ये. ओके. एक्स बार हा मोठा येईल थोडासा, पण खूपच कमी अंतर असेल दोघांमध्ये. मीडियनपेक्षा एक्स बार मोठा असेल आणि मीडियन ही मोडपेक्षा मोठी असेल, येतं लक्षात. तर अशा प्रकारे बाउलेचा हा मेजरमेंट ऑफ स्क्यूनेस आपण बघितला. ओके.